आणि ह्यातून मी एक संदेश देऊ इच्छितो की प्लास्टिक असेल, कुठलाही कचरा असेल तर आपण खाली टाकू नये, कारण ते आहे ते कॉर्पोरेशनची जागा आणि त्यामध्ये त्यांनी देखील सहभाग घेतला पाहिजे स्वच्छता मोहीममध्ये. तर मला आज ह्या प्लॅटफॉर्मवर हे आवाहन करायची खरंच गरज वाटते की प्लीज तेवढे एफर्ट्स घ्या आणि आपलं सराउंडिंग क्लीन ठेवा. हेलो नमस्ते, सत श्री अकाल, आदाब एंड वनकम, आप सबका स्वागत है मेरे चैनल पे. मेरा नाम है सुजीत प्रमिला, मैं ट्रैवल बेस्ड कंटेंट बनाता हूँ और इस बार ट्रैवल करते करते आइरोली से जा रहा हूँ ठाणे शहर की तरफ. सो एक क्रिक एरिया है कोलचेत ठाणे, वहाँ पे जा रहा हूँ. क्लीनिंग में ड्राइव चल रहा है. अब वो वहाँ पे जाके समझेगा. कल एक मैसेज आया था, हमारे एक मैम है विभावरी मैम, जो कि मेरे फ्रेंड की बहुत अच्छी फ्रेंड है. तो फिर उन्होंने मैसेज किया कि सम ड्राइव चल रहा है, क्लीनिंग ड्राइव, क्रिक क्लीनिंग ड्राइव. सो उसी के लिए जाना है. तो सुबह 6 बजे बुलाया था और अभी पौने 7 बजे. सो ऑलवेज लेट, लेकिन कोई नहीं, लेट तो लेट सही, लेकिन कोई नहीं, जाएंगे सीधा ठाणे की तरफ. अभी निकला हूँ आइरोली से. ओके, और मुझे लगता है अप्रॉक्सीमेटली 8 से 9 किलोमीटर होना चाहिए. तो मुझे लग जाएगा 1 घंटा, तो पौने 7:30 तक पहुंचना चाहिए मैं. यस, और ब्यूटीफुल सन राइज होते हुए, लेकिन अभी दिखेगा नहीं. लेट्स गो. सो अभी पहुंचा हूँ मैं ठाणे क्रिक रोड. तो ये ना भिवंडी और कशेली वाला रोड है, मतलब उस साइड पे, और ये उसके पैरेलल ये पाइपलाइन वाला रोड है. सो अभी पहुंच जाऊँगा एक 5-10 मिनट में ठाणे क्रिक, जो विसर्जन घाट एरिया हम लोग बोलते हैं, वो है. मुझे भी पता नहीं है एग्जैक्टली क्या है. फर्स्ट टाइम ऐसे कोई ड्राइव में पार्टिसिपेट करने जा रहा हूँ. लेट्स सी, खुश हो जाएंगे अपने दोस्त लोग. 2 जन को कॉल किया था, सोए पड़े. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं आहे? आज ना भारतीय नौसेना भी यहाँ पे आई है. सो एयरफोर्स के जवान आपको यहाँ पे दिखेंगे क्लीनिंग ड्राइव करते हुए. वहाँ पे और यहाँ पे और यहाँ पे भी. अरे रोटरी क्लब ऑफ क्रिक साइड एरिया, ऐसा कुछ ग्रुप है. हम डिटेल में बात करेंगे. ये विभावरी मैम है जिनसे मैं अभी मिला, ये हमें सब इंफॉर्मेशन देंगे. ओके.
नमस्कार. आज सालाबादप्रमाणे कोस्टल ड्राईव्ह आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे समर्थ भारत ह्या संस्थेमार्फत. आणि असंख्य जे निसर्गप्रेमी आहेत ते इथे येतात. हा कचरा उचलून हे तुम्ही जर पाहिलं तर मागच्या 2 तासामध्ये हे सर्व काही क्लीनअप केलेलं आहे. आणि ह्यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीचा दरवर्षी करून आपण सागरी किनारा गणपती उत्सवानंतर हा साफ करत असतो. आणि हा चांगली एक हे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढ्यांसाठी हे दाखवणं गरजेचं आहे. कारण स्वच्छता अभियान हे राबवण्यात येतात सरकारांकडून, पण आपण नागरिक म्हणून त्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आणि ह्यातून मी एक संदेश देऊ इच्छितो की प्लास्टिक असेल, कुठलाही कचरा असेल तर आपण खाली टाकू नये, त्याला जमा करावा आणि सोबत जिथे डस्टबिन असेल तिथे टाकावा. ते जर सर्व नागरिकांनी जर पाळलं, हे डिसिप्लिन जर पाळलं तर नक्कीच असा कचरा होणार नाही आणि आपल्या प्रदूषणापासून आपला निसर्ग वाचेल. धन्यवाद. Today we are observing cleanliness drive as part of International Coastal Cleanup Day, and the aim of this drive is to contribute in whatever the smaller way to keep our coast and the surroundings clean. So that is the reason we have decided. We are a group of around 30-35 personnel, and aim is to prevent our sea from getting this dirt going into the sea. And also by doing this we will also be maintaining the hygiene. Also at the same time we want to send a message across that let us maintain our coastal area and around the sea and the beaches clean, so that it becomes a tourist point, and when somebody visits here they have a good mindset, so that they feel all right. Also they feel motivated to come here. Otherwise what happens is especially there is a tendency for people to just throw around the things and not take care of it. So also with this we want to send a message that by keeping our area clean, we are also projecting a image of our country, also our city, also the service. Okay, thank you so much. एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, स्वतःचं एक आपलं दायित्व समजून लोक काम करतात इथे. पण व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज लाईक ट्रेनिंग द पीपल. आपण गेल्यानंतर आता 4 यात्रा येऊ द्या इथे, सेम सिच्युएशन पुन्हा संध्याकाळी मिळेल आपल्याला. एक गाईड करणं, दॅट विल बी अ प्रॅक्टिकल सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम टू सम एक्सटेंट. हा जो प्रकार होतो, ह्या प्रकारावर ते जे भटजी आहेत किंवा पंडित आहेत जे पूजा सांगतात त्यांच्यावर कंट्रोल करणं आवश्यक आहे. किंवा हा विधी झाल्यानंतर ते डिस्ट्रॉय करायचं काम देखील त्यांचं असायला पाहिजे. कारण ते आहे ते कॉर्पोरेशनची जागा आणि त्यामध्ये त्यांनी देखील सहभाग घेतला पाहिजे स्वच्छता मोहीममध्ये. म्हणजे हा जो रेग्युलर कचरा आहे या ठिकाणी खाडी किनारी, स्पेशली खोलशेत खाडीला, हा फक्त त्या 10व्या-13व्याच्या विधीमध्ये जो कचरा होतो त्याच्यामुळे जास्त आहे. 80% कचरा हा दारूच्या बाटल्या, त्याच्यासाठी आणलेलं खाण्याच्या पदार्थांचे रॅपर्स आणि माउथ फ्रेशनरच्या गोळ्या आणि गुटखा या 4 पदार्थांचा 80% वाटा आहे. तर इथे किमान एक पोलीस संध्याकाळी फिरू शकत नाही का, की जो इथे कंट्रोल करेल आणि यांना परावृत्त करेल, तर इथे कचरा साचणार नाही. मला सांगायचं की आम्ही जे करतोय हे छोटीशी करेक्टिव्ह ॲक्शन आहे. पण महत्त्वाचं काय आमच्या कंपनीच्या भाषेमध्ये की प्रिव्हेंटिव्ह जोपर्यंत होत नाही आहे, जे तयार झालंच नाही पाहिजे हा कचरा, आणि त्याशिवाय थांबणार नाही. आम्ही करू दरवर्षी, वर्षातून 1 दिवसाने काही नाही होणार आहे हे सतत. आणि ते प्रिव्हेंटिव्ह म्हणजे या किती हॉटेल्सच्या टाकलं ना, यांच्या जबाबदारी यांच्यावर टाकायची. तुम्ही डबे ठेवा, त्यातच सगळा कचरा गेला पाहिजे. बाटल्या टाका, गुटख्याचे पाऊस टाका, काही का, त्याचा कचरा तुम्ही समाजात टाकू नका, त्या डब्यात टाका, तरच थांबेल. काय सांगणार सर, इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप डे आज आहे आणि त्यानिमित्ताने सगळे रोटरी क्लब आहेत समर्थक पण आहेत. आज या ठाण्याच्या कोलशेत खाडीवर अनेक संस्था, मला वाटते जवळजवळ 12 संस्था
स्वयंसेवी संस्था या ठिकाणी सहभागी झाल्या आहेत. भारत विकास परिषद रोटरीपासून ते स्थानिक आमचे जे भूमिपुत्र आहेत त्यांच्यापर्यंत सगळी मंडळींनी हा आजचा स्वच्छता दिवस जो आहे हा या ठिकाणी साजरा मी म्हणणार नाही, ही मोहीम जी आहे या मोहिमेला सुरुवात केली आहे. आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ सुरू झाली आणि या चळवळीच्या निमित्ताने स्वच्छता हीच सेवा आहे, स्वच्छता हा स्वभाव आहे आणि स्वच्छता हाच संस्कार आहे, अशा प्रकारची मोहीम जागोजागी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातूनही चालू आहे. ठाणे महापालिका देखील आता 15 दिवस ही मोहीम जी आहे ती राबवणार आहे. परंतु स्वयंसेवी संस्थांच्या सभासदांनी पुढे येऊन ही मोहीम चालू ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने आज शेकडो कार्यकर्ते विविध संस्थांचे या ठिकाणी सहभागी झाले आणि स्वच्छता हाच मंत्र घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करायला लागेल. हे अभियान जे आहे ते पुढे चालवायला लागेल. मी या सगळ्या संस्थांचं अभिनंदन करत असताना पुढच्या काळामध्ये शालेय विद्यार्थी देखील याच्यामध्ये सहभागी करून घेण्याचं या संस्थांचा काय असं आहे ते त्यांना देखील सहभागी करून घेतलं जाणार आहे. आणि हे खरं म्हणजे शहर जे आहे ते खाड्या आणि तलावांनी वसलेलं आहे. हे सुंदर राहायला पाहिजे. खाड्या सुरक्षित आणि सुविधायुक्त असल्या पाहिजेत, स्वच्छ असल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टीने ही मोहीम जी आहे, ही चळवळ जी आहे ती पर्यावरणप्रेमी आणि नागरिक हे दोन्ही मिळून आम्ही या ठिकाणी राबवतो आहे. नमस्कार, मी युवराज शिदे, प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रीकसाइड, along with all our Creekside members. We are gathered here today to execute the coastal cleanup, which is our flagship project. And as part of the global environmental cleanliness aspect, it is our vision that such a cleanliness drive is no longer required, which means creating more trash, disposing trash into the open water bodies is something that we are working towards, creating the environment and the people aware of. And while it is still required, we'll keep doing this annual project, and also not annually but also weekly we'll be undertaking such activities, motivating younger generations to participate more and more, inculcate more awareness about coastal cleanup and requirement for such a drive. Thank you so much. Have a great day. नमस्कार, मी विभावरी मणी. आज इथे इंटरनॅशनल कोस्टल डेसाठी आम्ही जमा झालो होतो. पण हा इंटरनॅशनल कोस्टल डे आम्ही वर्षातनं एकदा सेलिब्रेट करतो ॲज अ मास अवेअरनेस प्रोग्राम म्हणून. पण त्याच्या मागची एक कल्पना मी सांगते की हे कसे आम्ही जोडले गेलो. तर लोधा आमारा संकुलामध्ये राहत असताना मी प्लास्टिक ड्राईव्ह आमचं एक चालायचं, त्याचा एक पार्ट होते, कोर मेंबर होतो. तर रेसिडेन्शियल लोकांमध्ये अवेअरनेस देता देता आम्हाला असं वाटलं की समर्थ भारत व्यासपीठने 3 वर्षापूर्वी आम्हाला एक व्यासपीठ दिलं की कोस्टल क्लिनिंग डे साजरा करून तिथे लोकांना अवेअरनेस केलं पाहिजे की आपली खाडी, आपली नदी आहे जे किंवा आपलं सराउंडिंग आहे ते क्लीन ठेवलं पाहिजे. नेहमी लोक येतात तर त्यांना तिथे प्रसन्न वाटलं पाहिजे. तर आपण जिथे राहतो आपल्या आजूबाजूचा एरिया नेहमीच चांगला राहिला पाहिजे. त्या दृष्टीने मग 2 वर्षापूर्वी मी समर्थ भारत व्यासपीठ आणि आम्हाला लोकल आमचं जे रेसिडेंट्स आहे त्या दृष्टीने मी जोडले गेले. 2 वर्ष काम करता करता ह्या वर्षी हा प्रोग्राम आम्ही रोटरी क्रीकसाइड क्लब आहे त्यांनी पुन्हा स्पॉन्सर करून आम्ही जोडले गेलो. आणि रोटरी थ्रू आमचं हेच उद्दिष्ट होतं की सामान्य लोक, लहान मुलं, आपली नेक्स्ट जनरेशन आहे त्यांना आपण अवेअरनेस देऊया आणि आपलं सराउंडिंग क्लीन ठेवूया. आणि ते क्लीन करता करता आमच्या हे लक्षात आलं की हे वर्षातनं एकदा करण्यासारखी गोष्ट नाही आहे. इथे रेग्युलॅरिटी हवी, कन्सिस्टन्सी हवी. मग वन्स इन अ वीक, कधी सॅटर्डेला किंवा संडेला किंवा महिन्यातनं ॲटलिस्ट 2दा तरी. आता जो आमचे ग्रुप बनला आहे, आमचे जे लोक इथे लाईक माइंडेड लोक जे आलेले क्लिनिंगसाठी, तर त्यांचे नंबर आम्ही घेतले. तर तिथे आम्ही असा मेसेज टाकू की आपल्या इथे क्लिनिंगसाठी आपण कधीतरी भेटत जाऊ आणि लक्ष देऊ. काही इश्यूज असतील तर आपण ते TMCला इन्फॉर्म करू. तर मला वाटतं ही एक लाँग जर्नी आहे.
हे फक्त एकदा साजरा करण्यासारखं नाही आहे. तर आपण असं म्हणतो ना की आपलं घर स्वच्छ तर आपली सोसायटी स्वच्छ, आपली सोसायटी स्वच्छ तर आपलं संकुल स्वच्छ, आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि आपला देश स्वच्छ. तर आपला देश जर सुधारायचा असेल तर ती आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे. तर मेन थॉट प्रोसेस हेच होतं की जितक्या लोकांना ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करता येईल त्यांना इन्व्हॉल्व करून ही चळवळ जी आहे ती पुढे चालूया. तो दिवस चांगला असेल की जेव्हा आपल्याला क्लिनिंग डे साजरा नाही करावा लागेल. म्हणजे त्या इथपर्यंत आपल्याला पोचायची गरज आहे की हा डे आपण फक्त एक गेट टुगेदर म्हणून साजरा करू, पण क्लिनिंगसाठी गोळा होता कामा नये. मला एक आई म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की मी दुर्वांचे पोस्ट बघितले. बरोबर. तुम्ही दुर्वांना कशा पद्धतीने समजवता किंवा दुर्वांनाही कसं कळतं की हे करायला पाहिजे? बरोबर. हे तुम्ही कसं मॅनेज केलं? नक्कीच. म्हणजे आता आमची जी जनरेशन आहे ते तर आम्ही हे चळवळीतून काम करतो, पण जर मला माझ्या मुलाला किंवा नेक्स्ट जनरेशनला तयार करायचं असेल तर माझ्या एक लक्षात आलं प्लास्टिक ड्राईव्ह करता करता की फार लोकांना अवेअरनेस नसतो. म्हणजे घरात गोष्ट असते पण ती घरातून कचऱ्यात टाकायला सुद्धा ते लोक बाहेर पडत नाही. मग ते माझ्या मुलाला मी कसं समजावेन हे जेव्हा माझ्या डोक्यात आलं तेव्हा त्याला मी सांगितलं की जे प्लास्टिक आहे, मग ते तुझा टूथब्रश असू दे, चॉकलेटचं रॅपर असू दे, आपण कधी केक किंवा काही पॅक फूड आणतो तर त्या गोष्टी असू दे, मी त्याला एक बास्केट दिलं. ते बास्केट आहे त्याच्यात तू नेऊन टाकायचं, तू जमा करायचा, तो तुझा कचरा आहे, तो आपण मग 15 दिवसांनी प्लास्टिक ड्राईव्हमध्ये देणार आहोत. आणि अशी त्याला ती सवय लागत गेली. मग त्यामुळे काय झालं, आम्ही जेव्हा जेव्हा असं बीचेस, वी लव टू गो ऑन बीचेस, मग जेव्हा बीचेसमध्ये जातो तो स्वतःहून गोळा करतो, अरे मम्मा इथे हे पडलं आहे, मी हे उचलतो, मी ते तिथे उचलतो. मग लकीली त्यांच्या स्कूलमध्ये जेव्हा तो CP गोयंकामध्ये आधी होता तिथे सुद्धा हे ड्राईव्ह लहान मुलांसाठी केलेलं. मग तो घरातून दुधाच्या पिशव्या वगैरे हे सगळं घेऊन तिथे जायचा. हिरानंदानी फाउंडेशन आता ज्या स्कूलमध्ये आहे तिथे सुद्धा हे राबवलं जातं आणि एक संस्था आहे जे मुलांना कलेक्ट करायला प्रवृत्त करतं. तर मला असं वाटतं की एक आईने सुजाण नागरिक म्हणून आपल्या मुलांना ही सवय लावायलाच पाहिजे. मला असं या सगळ्या ड्राईव्हमुळे नेक्स्ट जनरेशन पण याच्यात इन्व्हॉल्व होईल. मला एक आणखी सांगायचं होतं की प्रत्येक सोसायटीमध्ये म्हणजे ठाण्यामध्ये तर मी पाहतेच आजकाल समर्थ भारत व्यासपीठ आहे, आणखी TMC आहे, बिस्लेरी आहे. हे लोक प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह अक्षरशः तुमच्या सोसायटीमध्ये येऊन चालवतात. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तो कचरा 15 दिवस जो जमा केलेला आहे, ड्राय कचरा असतो प्लास्टिक म्हणजे, पिशव्या फक्त दुधाच्या आहेत त्या तुम्हाला क्लीन कराव्या लागतात, तेवढेच एफर्ट्स. तो तुम्ही फक्त जमा करून खाली आणून द्या. म्हणजे तुमच्या दारात लोक न्यायला येत आहेत, तुम्ही फक्त खाली उतरा. तर मला आज ह्या प्लॅटफॉर्मवर हे आवाहन करायची खरंच गरज वाटते की प्लीज तेवढे एफर्ट्स घ्या आणि आपलं सराउंडिंग क्लीन ठेवा. थँक्यू. थँक्यू सुजीत.